रसिक हो, मराठीतील अनभिषिक्त सम्राट अशी पदवी ज्यांना मराठी जनमानसाने दिली असे विख्यात मराठी कवी, गीतकार, संवाद लेखक, पटकथाकार, कादंबरीकार आणि अभिनेता असणारे गजानन दिगंबर माडगुळकर अर्थातच गदिमा. आणि गदिमांची अजरामर गीतरचना म्हणजे गीत रामायण, ज्याला बाबूजी अर्थात स्वरभास्कर सुधीर फडके यांच्या स्वरसाजामुळे चिरंजीवित्व लाभलंय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ह्याच गीत रामायणातील हा प्रसंग. राजा दशरथांच्या निधनानंतर भरत श्रीरामांना भेटण्यासाठी चित्रकूट पर्वतावर आला. त्यावेळी आपल्या सैन्यासह भरत श्रीरामांवर चालून येत आहे असं वाटल्यामुळे लक्ष्मण चिडला. श्रीरामांनी त्याला शांत केलं. भरताने वेड्यासारखी श्रीरामांच्या चरणांना मिठी घातली आणि मोठ्या कष्टाने पित्याच्या निधनाची वार्ता सांगितली. भरत रामाला म्हणाला, माझ्या आईच्या मूढपणामुळे आणि वडिलांच्या पत्नी प्रेमामुळे तुम्ही वनवासी झालात. श्रीरामा, राज्य तुमचं आहे, सिंहासन तुमचं आहे. आपण अयोध्येला परत चला, राज्याभिषेक करून घ्या. तेव्हा सर्वज्ञ श्रीराम भरताना म्हणाले, दैव जात दुःखे दैव जात दुःखे भरता दोषना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा. माय कैकयीना दोषी नव्हे दोषितात राज्य त्याग कानयात्रा सर्व कर्म जात खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा. तात स्वर्गवासी झाले बंधू येवनात अतर्क्य ना झाले काही जरी अकस्मात मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा. दोन ओढक्याची होते सागरात भेट एक लाट तोडी तुमचा पुन्हा नाही गाठ. दोन ओढक्याची होते सागरात भेट
तेरी आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. संपल्या विनाही वर्षे दशोत्तरीच्या संपल्या विनाही वर्षे दशोत्तरीच्या अयोध्येस नाही येणे सत्य हे सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात प्रेम भाव तुमचा माझ्या जागला. पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात प्रेम भाव तुमचा माझ्या जागला. मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. मी शंतनू देशपांडे. रंगस्वरांचे या कार्यक्रमाचं वर्णन हे आज एकच शब्दात करता येईल, ते म्हणजे अवर्णनीय असं. आजची संध्याकाळ ही खऱ्या अर्थाने नाशिककरांना अप्रतिम अशी मेजवानी होती आणि ही संध्याकाळ संपूच नये असंच वाटत होतं. सरांनी यापुढेही त्यांच्या सुरेल सुश्राव्य आणि सदाबहार मैफिलींनी केवळ नाशिकच नाही तर महाराष्ट्रही गाजवावा अशा सरांना मी शुभेच्छा देतो आणि सरांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो.